आज बेत आहे उन्हाळ्यात आवर्जून केली जाणारी चटकदार आणि तितकीच पौष्टिक आंबट गोड कैरीची डाळ बनवायची। चटकदार डाळीसाठी फॉलो करा ह्या 3 टिप्स। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। 1 कप चण्याची डाळ आपण स्वच्छ धुवून 4 तास भिजत ठेवलेली आहे। भिजत ठेवल्यानंतर पुन्हा ही डाळ आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून मग निथळत ठेवायची। याने काय होतं की आपल्या डाळीचा उग्र वास जातो आणि कैरीची डाळ अतिशय छान होते। तर ही आहे आपली टिप नंबर 1। भिजत ठेवून झाल्यानंतर पुन्हा आपली डाळ धुवायची आणि मग ती चाळणीवर निथळत ठेवायची। ही चण्याची डाळ आपण मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेऊया। पाण्याचा वापर करायचा नाही वाटताना। एका खलबत्त्यात आपण 1 इंच आलं टाकतोय आणि 3 हिरव्या मिरच्या या व्यवस्थित आपल्याला क्रश करून घ्यायच्यात, ओबडधोबड कुटून घ्यायच्यात। हे बघा, असं आपण हिरव्या मिरच्या आणि आलं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे। आणि यावर 1/4 टीस्पून कच्चा हिंग टाकूया। कच्च्या हिंगाने या चणा डाळीला खूप सुंदर चव येते, अतिशय छान होते आणि पचायलाही सोपी जाते। म्हणून ही आपली टिप नंबर 2 आहे की कैरीच्या डाळीला आपण कच्चा हिंग पहिले टाकायचा मिक्स करताना। मग ह्यावर टाकून घेऊया आपण जी कुटलेली हिरवी मिरची आणि आलं आहे ते टाकूया। यावर अर्धा कप खवलेलं ओलं नारळ टाकूया। 1 टेबलस्पून लाल तिखट। लाल तिखट आपण जे घेतलेले आहे ते साधारण स्पायसी तिखट असलेलं आहे, जास्त तिखट असलेलं आहे। आणि 1/4 कप किसलेली कैरी। चैत्र महिन्यामध्ये ही डाळ आवर्जून केली जाते। महिलांमध्ये विशेष आवडीची आहे ही डाळ आणि ही खूप छान साईड डिश आहे, महाराष्ट्रीयन आपली स्पेशालिटी आहे। मग चवीनुसार मीठ टाकूया आणि यावर टाकूया 2 टेबलस्पून साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सगळं टाकून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक रिक्वेस्ट, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे सगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चणा डाळ वापरल्यामुळे ही अतिशय प्रोटीन युक्त पौष्टिक रेसिपी आहे आणि कैरी ह्याचा स्वाद द्विगुणित करते। दोघांचं कॉम्बिनेशन अतिशय भारी आहे। करून झाल्यावर यावर आता आपण कोथिंबीर भुरभुरूया। भरपूर कोथिंबीर टाकून ह्याला मिक्स करायचं। उन्हाळ्यात खूप तहान लागल्यासारखी वाटते, पाणी पाणी होतं, तर कैरीचे सगळेच पदार्थ आपल्या तोंडाची चव नक्की वाढवतात। आता या डाळीसाठी आपण फोडणी करूया। यासाठी आपण तडका पॅन मध्ये तेल गरम करूया। तेल गरम झाले की ह्यात अर्धा टीस्पून मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली की 8 ते 10 कढीपत्ते टाकूया आणि 1/4 टीस्पून हिंग टाकूया। मग ह्यावर अर्धा टीस्पून हळद टाकूया आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या हे सगळं टाकून छान मिक्स करून घेऊया ही फोडणी। नंबर 3 म्हणजे फोडणी गरम गरमच या डाळीवरती टाका, त्याने आपली डाळ छान खमंग होते। गरम गरमच ही फोडणी आपण ह्या डाळीवर टाकून घेतोय आणि झाली आपली कैरीची चटपटीत चटकदार डाळ रेडी आहे। छान वरती पुन्हा ओलं खोबरं, कोथिंबीर या मिरच्या टाकून गार्निश करा आणि सर्व करा। उन्हाळ्यात तोंडाची चव नक्की वाढेल ही चटकदार कैरीची डाळ खाऊन। कशी वाटली ही रेसिपी आम्हाला नक्की कळवा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।